इक्वल्स टू एक्स, म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल्स टू 0. म्हणजे अल्टरनेटिव्हली तर एक्स कॉमन घेतो, एक्स मायनस 1 इज इक्वल्स टू 0. म्हणजे काय असेल आता एक्स मायनस 1 यांचा प्रोडक्ट 0 आहे, म्हणजे आयदर एक्स इज इक्वल्स टू 0 और एक्स इज इक्वल्स टू 1. आता एक्स ची व्हॅल्यू 0 असताना वाय ची व्हॅल्यू काय भेटणार आहे, एक्स ची व्हॅल्यू तर 0 पुट केली तर वाय ची व्हॅल्यू इक्वेशन सिंपल आहे, वाय इक्वल्स टू एक्स और वाय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर 0 भेटेल. 1 असताना सिंपल आहे 1 भेटेल. ठीक आहे. आता लक्षात घ्यायचा एरिया. आपण एरिया कसा चेक करतो, वरच्या साईडचा जो कर्व आहे वाय विथ इक्वल्स टू एक्स, त्यामधून काय करतो वाय इक्वल्स टू मायनस एक्स स्क्वेअर हा एरिया सबट्रॅक्ट, त्याने मिळणार मला एरिया ऑफ रिक्वायर्ड पोर्शन और बाउंडेड एरिया. म्हणजे एरिया इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 व्हॅरी करतो एक्स, म्हणजे एक्स dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 एक्स स्क्वेअर dx. हा काय होईल आता इंटिग्रेशन फ्रॉम, सॉरी आता इथे डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊन टाकू, एक्स स्क्वेअर अपॉन 2 अप्पर लिमिट 1 लोअर लिमिट 0 मायनस एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 अप्पर लिमिट 1 लोअर लिमिट 0. काय केली तर एक्स टू द पॉवर एन चं इंटिग्रेशन कसं घेतो आपण, तर त्याचा फॉर्म्युला एक्स टू द पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. हा सिंपल फॉर्म्युला इथे यूज केला. मग इथे काय भेटेल मला आता 1/2 कॉमन घेतलं मी, एक्स अप्पर लिमिट 1 स्क्वेअर मायनस लोअर लिमिट 0 स्क्वेअर मायनस 1/3 अप्पर लिमिट 1 क्यूब मायनस लोअर लिमिट 0 क्यूब. म्हणजे सिंपल, आता हा तर 1च होऊन जाईल, हाही 1 होऊन जाईल, हाही 1 होऊन जाईल. 1/2 मायनस 1/3, 3 minus 2/6, that is 1/6 is our answer.